नमस्कार मित्रांनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची माहिती पाहणार आहोत. मुख्यमंत्री वयश्री योजना काय आहे याचा व्हिडिओ मी अगोदरच या चॅनलवरती टाकलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओही एकदा व्यवस्थित पाहून घ्या. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल किंवा या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठीचा अर्ज अशा प्रकारे असेल. याच्या पीडीएफची लिंक ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता. मग या अर्जामध्ये तुम्हाला इथे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लावायचा आहे, त्यानंतर वर्ष टाकायचे आहे, जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, त्यानंतर इथे अर्जदाराचे संपूर्ण नाव, तुमचा मोबाईल क्रमांक, पत्ता, त्यानंतर आधार क्रमांक आणि आधार कार्डची झेरॉक्स तुम्हाला या अर्जासोबत जोडायची आहे. त्यानंतर मतदान कार्डचा जो क्रमांक आहे तो टाकायचा आहे आणि त्याची झेरॉक्स द्यायची आहे. त्यानंतर जन्मतारीख, मग जन्मतारखेचा पुराव्यासाठी तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड किंवा 10वी बोर्डाचे तुमचं प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला यापैकी कुठलंही एक चालणार आहे. ठीक आहे. इथे जन्मतारीख टाकायची आहे, परंतु अर्जासोबत हे जे दिलेलं आहे शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, 10वी बोर्डाचे प्रमाणपत्र, जन्म दाखला याची झेरॉक्स द्यायची आहे. त्यानंतर तुमचं वय किती आहे ते टाकायचे. तर ही जी योजना आहे ती 65 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. मग त्या अर्जदाराचं वय हे 65 पूर्ण झालेलं असावं. मग इथे वय टाकायचं आहे. आता वय जे आहे ते 31/12/2023 पर्यंत 65 पूर्ण असायला हवं. त्यानंतर मग पुढे आहे शिक्षण. ठीक आहे. अंतिम शिक्षण अर्हता नमूद करावी. ठीक आहे. त्यानंतर तुमची जात टाकायची आहे, कास्ट कुठली आहे ती टाकायची आहे. जर तुम्ही मागासवर्गीय असताल तर तुम्हाला तुमचे कास्ट सर्टिफिकेटचं झेरॉक्स जोडायचे आहे. त्यानंतर तुमचं नोकरी किंवा व्यवसाय, उत्पन्नासाठी तुमचं स्वयंघोषणापत्र जोडावे. त्यानंतर मग अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असल्यास मग त्याचा पुरावा. मग त्यासाठी तुम्ही बीपीएल कार्ड क्रमांकासहित इथे बीपीएल कार्ड क्रमांक टाका आणि त्याची झेरॉक्स जोडा. त्यानंतर दिव्यांग प्रकार, दिव्यांगाची टक्केवारी. दिव्यांग असेल तर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. त्यानंतर पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळत असल्यास त्याचा पुरावाही तुम्हाला जोडावा लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला कुठलं उपकरण मागवायचं आहे त्याची इथे लिस्ट दिलेली आहे. मग ते तुम्ही पुढे तुमच्या कॉलममध्ये इथे सांगू शकता की तुम्हाला काय हवं आहे. आता वयोश्री योजनेअंतर्गत जे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना अशक्तपणामुळे किंवा वृद्धत्वामुळे काही उपकरणांची गरज पडते. मग त्यामध्ये चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, त्यानंतर सर्व्हायकल कॉलर अशा प्रकारचे तुम्हाला उपकरणांची वृद्धापकाळात गरज पडते. मग तुम्हाला कुठलं उपकरण मागवायचं आहे ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. आणि याच्यासाठी शासन हे तुम्हाला 3,000 रुपये एवढी आर्थिक मदत करते आणि ही आर्थिक मदत ही एक वेळच केली जाते. त्यानंतर पुढे आहे मागणी केलेल्या साहित्याची अंदाजित किंमत रुपयांमध्ये किती असेल तेही तुम्ही इथे नमूद करायचं आहे. त्यानंतर उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र जोडले आहे काय? इथे होय किंवा नाही मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते तुम्ही जोडून द्यायचं आहे आणि जर नसेल तर नाही असं इथे उत्तर द्यायचं आहे. त्यानंतर मागील 3 वर्षात लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र. ठीक आहे. त्यानंतर इथे बँकेचे नाव, त्यानंतर खाते क्रमांक, आयएफएससी कोड आणि तुम्हाला बँक पासबुकची प्रत जोडायची आहे. त्यानंतर इथे ठिकाण आणि दिनांक टाकून अर्जदाराचे नाव आणि स्वाक्षरी. आता इथे स्वयंघोषणापत्र दिलेलं आहे. मग त्यामध्ये स्वयंघोषणापत्र भरून त्याची प्रत ही तुमच्या अर्जाला जोडायची आहे. हे स्वयंघोषणापत्र वार्षिक उत्पन्नासाठी आहे. ठीक आहे. इथे दिनांक, ठिकाण टाकून तुमची सही करायची आहे. त्यानंतर पुढे दुसरं स्वयंघोषणापत्र दिलेलं आहे. हे दुसरं जे स्वयंघोषणापत्र आहे ते तुम्ही मागील 3 वर्षात या योजनेचा लाभ घेतलेला नाहीये याच्या संदर्भात आहे. हेही स्वयंघोषणापत्र जोडून तुम्हाला तुमच्या अर्जाला जोडायचं आहे. त्यानंतर इथे वैद्यकीय प्रमाणपत्र हे कोणासाठी आहे? दिव्यांगांसाठी आहे. ठीक आहे. हे वैद्यकीय प्रमाणपत्र भरूनही तुम्हाला तुमच्या अर्जाला जोडायचं आहे. इथे वैद्यकीय अधिकाऱ्याची सही आणि शिक्का हे दोन्ही असायला हवं. त्यानंतर पुढे या योजनेसाठी कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत तर त्याच्यामध्ये मतदान कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, आधार लिंक, तुमचं जे बँक खातं आहे ते आधारला लिंक असायला हवं. शाळा सोडल्याचा दाखला,
त्यानंतर तुमचा डोमासाईल, रहिवासी दाखला, रहिवासी दाखल्याचं स्वयंघोषणापत्र, त्यानंतर वार्षिक उत्पन्नाचं स्वयंघोषणापत्र. वार्षिक उत्पन्न मर्यादा ही 2 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे. 2 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. त्यानंतर रेशन कार्ड, बीपीएल धारक असतील तर रेशन कार्ड लागेल, इलेक्ट्रिक बिल, फोटो. अशा प्रकारे ही या योजनेसाठीची आवश्यक कागदपत्रे आहेत. तर ही योजना जी आहे ती 65 प्लस जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी लागू आहे आणि या योजनेअंतर्गत शासन जे आहे ते ₹3000 एवढी आर्थिक मदत करते आणि या 3000 मधून जे वयोवृद्ध असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, ते त्यांना आवश्यक उपकरणे खरेदी करू शकतील, जे त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना गरजेचे असतात. ठीक आहे? तर अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. या अर्जाची जी पी-डी-एफ आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यावरून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची व्यवस्थित माहिती पाहिली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारा, मी त्याची उत्तरं देईल. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.